मंडळींनो, आपण मुंबईतनं जो प्रवास चालू केला तो आपण चाललो डायरेक्टली बँगलोरला. 1000 किलोमीटरचा जो आपला प्रवास होता तो आता थोड्याच वेळात आपला कंप्लीट होणार आहे. मित्रांनो, हा रोड आहे बरं मुंबई ते कन्याकुमारी. तेच करायचं आणि तेच फेडायचं. तर त्याच्यामुळे मी चांगली कामं करतो आणि तुम्ही सुद्धा चांगली कामं करा. सगळं कामच काम पेंडिंग. ड्रायव्हर हा 100% कष्टाळू असतो, लक्षात ठेवा. तुमच्या जर माहितीचा कुठचा जर चांगला डॅश कॅम असेल तर त्याचं तुम्ही मला नाव कमेंट करून सांगा. इथे आलो की बुकिंग भेटते, गेलो की बुकिंग भेटते. जे शहीद झाले आपले जवान त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली. जोपर्यंत गाडीवरती कर्ज आहे तोपर्यंत गाडी चालवायला मजा येणार भावांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो, शिव सकाळ सर्वांना. मित्रांनो, आता वादळ बरोबर सकाळी 6:30. आपण झोपलेलो बरोबर रात्री 12:30 पावणे 1ला आपण झोपलेलो जेवून. आपला अजून प्रवास बाकी आहे. साधारण 550 किलोमीटर आपला अजून रनिंग बाकी आहे. आणि वातावरण पूर्णपणे पावसाचं झालेलं आहे बघा, संपूर्ण. आणि एवढा पाऊस पडतो ना पुढे, आता एवढा ढगाळ वातावरण झालं आहे की 100% इथं सुद्धा जोरदार पाऊस येणार आहे. त्या जोरदार पावसाच्या आधी आपल्याला इथनं आता आपल्याला निघावं लागेल, कारण आपलं मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे. चहावर पियालो आहे बघा. ह्या ठिकाणी आपण भारत पॅलेसला वगैरे चहावर पियालो. आणि इथनं आता आपला प्रवास फक्त 8 तासाचा आपल्याला इथनं दाखवतो मॅपवरती. मॅपच्या हिशोबात आपण कधी जात नाही. मॅप तुम्हाला माहिती आहे, मॅप फसवतो. तर त्याच्यामुळे आपण मॅपच्या हिशोबात जाणार नाही. आपण आपल्या गाडीच्या रनिंगवरती आपण आज आपल्याला गाडी खाली करायची आहे, जेणेकरून आपल्याला ती पार्टी स्वतः परत एकदा कॉल करेल की त्याचा तुमचा माल परत तुम्हाला घेऊन जायला लागेल, कारण तुम्ही चांगला काम केलं आहे म्हणून. आपण चांगल्या कामासाठी आपण जास्त ओळखला जातो. लक्षात ठेवा, आपण कुठच्याही अजूनपर्यंत असा फसवणूक कुठच्या पार्टीची कधी केली नाही या कुठच्या माणसाची केली नाही आणि कधी करू पण नाही. इथेच करायचं आणि इथेच फेडायचं. तर त्याच्यामुळे मी चांगली कामं करतो आणि तुम्ही सुद्धा चांगली कामं करा. तर श्री स्वामी समर्थाचं नाव घेऊन आपल्या या भागाला सुरुवात करूया. जाऊया डायरेक्टली आपल्या प्रवासाला. चला मग निघूया. श्री स्वामी समर्थ. चला मंडळींनो, निघालो फायनली. हे बघा वातावरण, बघा वातावरण भाऊनो, एक नंबर झालं वातावरण. प्रवास करायला मजा येणार आहे. मंडळींनो, पावसाचे दिवस सध्या चालू झाले आहे. गाडी तेवढ्याच प्रमाणात पळवा ज्याप्रमाणे तुम्हाला कंट्रोल करता येईल, कारण गाडीचा वेग जास्त ठेवू नका. हा नो, धारवाड बायपास ते हुबळी बायपासचं काम चालू आहे. त्याच्यामुळे ओव्हरटेक करायला आणि थोडासा प्रवास करायला अडथळा होतोय. त्या साईडला मुंबईला जाणारा आणि हा डायरेक्टली कन्याकुमारी सोबतरीचं काम चालू आहे. तर त्याच्यामुळे पाठीमागचा एक टोल आहे ना, तो धारवाडचा बंद आहे. आणि पुढे सुद्धा मला वाटतं हुबळीचा तो सुद्धा बंद असणार आहे. आणि पाऊस बघा रिमझिम का कंटिन्यू चालूच असं. भावांनो, हुबळी बायपासची हालत बघा काय आहे बघा. सगळं कामच काम पेंडिंग. हुबळी बायपास हा एकदम फेमस असायचा. पुढे इथे लिहिलेलं आहे हॉस्पेट 158, कारवार 169, बँगलोर 403. आता इथून आपल्याला चांगला रोड भेटेल, जेणेकरून आपल्याला प्रवास फास्ट होईल. चला पहिला जाऊन आता बसूया, जरा फ्रेश होऊया, कारण आपल्याला नाश्ता पण करायचा आहे. सकाळी फक्त ब्रश केलेला, ब्रश करून आपण निघालो चहा पिऊन भारत पॅलेसमधनं. हे बघा, कामं न करण्याचे परिणाम हे फक्त ड्रायव्हर लोकांना भोगायला कळे. बघा परिस्थिती बघा काय. मित्रांनो, दुसऱ्या दिवसातला हा पहिला टोल. हा टोल आहे बरोबर 105 रुपयाचा. आपला स्वागत ग्रीन लाईटने होतो, लक्षात ठेवा. नाश्ता करूया, साऊथ स्पेशल इडली डोसा लाईटला खाऊया, कारण आपण ना जरा माझा वजन आहे ना तो खूप वाढत चाललाय. तर जरा कंट्रोलमध्ये त्याला आणायचं आहे. डाईट वगैरे करायचं आहे, थोडा फिटनेस सुद्धा आपल्याला करायचा आहे. पावसामध्ये काम वगैरे सगळं सावरून हे सगळी गोष्ट करायला लागणार आहे, कारण का आपल्या गाडीचा EMI आणि त्यानंतर परत आपला घर खर्च, त्यानंतर सगळ्या आपल्या गोष्टी ज्या आपल्या प्रायव्हेट लागतात त्याच्यानंतर आपली मेहनत तुम्हाला माहितीच आहे. जोपर्यंत गाडीवरती कर्ज आहे तोपर्यंत गाडी चालवायला मजा येणार भावांनो. जेव्हा हा गाडीवरचा कर्ज नील होईल तेव्हा गाडी चालवायला एवढा आळस येईल ना, खूप म्हणजे खूप. मनातली भीती निघून जाईल की आपला एक EMI होता, आता EMI आपला नाही जात आहे, त्याच्यामुळे आपण आराम करूया. अशा खूप जणांकडे ह्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत. मित्रांनो, तुमच्याकडे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत तर नक्की कमेंट करून सांगा. चला भावांनो, काहीतरी बघूया, फुलाची पाकळी तरी काहीतरी बघूया, कारण भरपूर म्हणजे भरपूर भूक लागले. आता कंट्रोल होत नाही. काहीच नाही खाल्लंय भाऊ, काहीच म्हणजे काहीच नाही खाल्लं. चला भावांनो, भेटलाय बघा इथे पकाशाला काहीतरी नाव आहे. चला काहीतरी नाश्ता करून. चला भावांनो, गाडी तिकडे लावली आहे. आतमध्ये गेलेलो, पण आतमध्ये अजून ते मी बोललं तर टाईम झाला मस्त की, तर नाश्ता वगैरे डायरेक्ट जेवून घेऊया. पण जेवायचा तर विचार केला की ते बोला अजून जेवण रेडी नाही. ते इथे बघा काहीतरी आहे मस्त की, काहीतरी खाऊया. शेंगदाणे वगैरे आहेत, मिक्स काहीतरी घेऊया. हे कैसा? पाव किलो 90 रुपीस. चला भाऊ नाही हे घेऊया. हा मक्याचा चिवडा घेऊया. ये प्लेस का नाम क्या है? चित्रदुर्ग.
अच्छा वो पीछे गए वो सर्कल है चित्रदुर्ग का बाईपास आहे अच्छा ये बायपास वो आगे सिटी आहे आतमध्ये गेलेलो पण जेवायची अजून सोय नाही आहे बोललो ठीक आहे मग आपण डायरेक्ट निघूयाच मग काहीतरी नॉर्मल खाऊया आणि पहिला आपण गाडी खाली करूया त्याच्यानंतर मग आपण काहीतरी विचार करूया आता हे जरा नॉर्मल जाता जाता म्हणजे कसं टाईमपास होईल प्रवास करता करता चला एवढूसा चिवडा 90 रुपये पाव किलो जर आपण जर आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतला असता तर अर्धा किलो भेटला असता 90 रुपये ठीक आहे आता बाहेरच्या राज्यात तुम्हाला माहितीच आहे ना असंच होणार त्यांच्या हिशोबाने आपल्याला काहीतरी करावं लागेल चला मग निघूया आपल्या प्रवासाला वातावरण बघा ना भावना क्लायमेट एकदम ओपन झालं एकदम असं की कारण पाऊस नाही ते पाऊस हाय रिमझिम पण येतोय जातोय ये देवा परमेश्वरा हो ना असे दिवस आलेच बघा लक्षात ठेवा जेवण नाही नाश्ता नाही काय नाही फक्त फरसाण खायला भेटते कधीतरी अशी वेळ येते पण वेळ सांगून येत नाही कधीतरी असे दिवस काढावा लागतात जेवण भेटत नाही कधी कधी लक्षात ठेवा ड्रायव्हरची परिस्थिती हीच आहे शेवटपर्यंत हीच राहणार आहे ड्रायव्हर हा 100% कष्टाळू असतो लक्षात ठेवा फरसाण खायला या आज माझ्या नशिबात नाश्ता पण नाही आहे अजून मला पार्टीचा फोन पण नाही विचार करा तरी सुद्धा मी माझं काम 100% देतोय माझ्या कामाला आज चिवडा 90 रुपये अर्धा किलो भेटणारा मी 90 रुपये पाव किलो खातोय लक्षात ठेवा काय दुनिया ही एकदाचा काहीतरी पोचायला आलो हे बघा कुठे आलोय टोलवरती आलोय साधारण मला असं वाटते टोल सुद्धा आपण क्रॉस केला आणि आता पुढे बरं त्याने टायमिंग सांगितलंय 4:30च्या आतमध्ये आपल्याला गाडी खाली करायची आणि अजून बरोबर 70 किलोमीटर बाकी आहे आणि वाजल्या जाता बरोबर 2:15 3:30 मला टाइम दाखवतोय मला माहिती आपण पोहोचू शकतो सर गाडी एवढा टेन्शन नाही 1 तासात येत ना 1-1.25 तासाचा रनिंग आहे हायवे असल्यामुळे कसा किलोमीटर फटकन लगेच कटिंग होतो त्याच्यामुळे एवढा काय वाटत नाही तर भावानो हा कुठला बाहेरगावचा रोड नाही आपला नॅशनल हायवे 4 नंबर आहे मुंबई बँगलोर कन्याकुमारी नॅशनल हायवे तर भावानो एवढा प्रवास करायला मजा येते ना या रस्त्यावरती जर आपण टोलचा विचार केला तर टोल जास्त साधारण मला वाटते 1500 ते 1600 रुपये आपल्याला मुंबई ते बँगलोरपर्यंत आपल्याला टोल लागतो आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्याला ट्रान्सपोर्ट परमिट जर करायचं असेल तर मग आपल्याला आपल्या 1.7चा तो बरोबर आहे 550 रुपये आणि 1.5चा 350 पावसाचे दिवस चालू झालेले आहेत आता सध्या तरी आणि आपल्या हेड लाईटीचा सुद्धा आपला प्रॉब्लेम होतोय आपल्याला हेड लाईटीचे ब्लब सुद्धा आपल्याला LED टाकायचे आहेत आणि सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला जो मोठा काम करायचा आहे तो म्हणजे आपल्याला डॅश कॅम बसवायचा आहे तर मित्रांनो तुमच्या जर माहितीचा कुठचा जर चांगला डॅश कॅम असेल तर त्याचं तुम्ही मला नाव कमेंट करून सांगा आपल्याला डॅश कॅम असा पाहिजे आहे पुढे 4K आणि कॅबिनमध्ये सुद्धा आपल्याला एक कॅमेरा म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल आणि पाठीमागे सुद्धा म्हणजे रिव्हर्स कॅमेरा 3 कॅमेरा हे आपल्या एका डॅश कॅममध्ये पाहिजे आणि भले ती कॉस्ट तरी चालेल थोडीशी जास्त पण आपल्याला आपली सेफ्टी खूप महत्त्वाची आहे तरी पावसाचे दिवस चालू आहेत आणि त्याच्यामुळे रिस्क नको वाटायला कारण का अहो समोरचा काहीच दिसत नाही काहीच म्हणजे काहीच दिसत नाही तर त्याच्यामुळे विचार केला की आपली स्वतःची एक सेफ्टी म्हणून आपल्याला डॅश कॅम घेतलाच पाहिजे हे बघा आणि हे असे असतात म्हणून मला कमेंट करून सांगा की कोणता डॅश कॅम चांगला आहे तुम्ही गुगलला सर्च वर करा मित्रांनो बरोबर बँगलोरच्या आतमध्ये पोहोचलो आहे सिटीमध्ये थोडी लांब आहे सिटी अजून 12 ते 10 किलोमीटर हे बघा नीलबंगला बरोबर 1 किलोमीटर मंगळूर 340 28 बँगलोर आहे भावानो आज आपली इथे गाडी खाली होणार आहे पण मला बँगलोरमधनं बुकिंग पाहिजे आहे मला जायचं आहे ते म्हणजे दिल्ली नाहीतर मग राजकोट किंवा गुजरात म्हणजे अहमदाबाद साईड म्हणजे इथनं आपला काय नशीब उघडतो तर बुकिंग भेटली तर टेन्शन नाही तर आपल्या अजून थोडंसं गाडीच्यावर थोडंसं काम वगैरे करायचे आहेत आपले जे हौद्याचे आपले जे बुश आहेत ते सुद्धा आपले टाकायचे आहेत थोडंफार जे काय लिकेज वगैरे आहे ते सगळं क्लिअर करायचे कारण पावसाळ्यात चालू आला आहे आपला ॲक्च्युली पाचचा डब्बा आहे तो ॲक्च्युली काय लिकेज वगैरे काही नाही बाकीचं नॉर्मल वगैरे ते सगळं आपल्याला बघायला खरं कोणाची कंप्लेंट नाही आली पाहिजे आपण काम करतो ते पाणी लिकेज वगैरे काय कोणाचं सामान वगैरे भिजला नाही पाहिजे बस फक्त याचीच भीती असते तुम्हाला माहिती आहे ना तर म्हणून आपलं काम करणं खूप गरजेचं आहे आपल्या गाडीचा बाकीचं नॉर्मल जे सर्व्हिस वगैरे सगळं आपण केलेलं आहे ऑलरेडी तर चला आपण आपल्या लोकेशनला पोहोचतोय अजून ज्यावर खूप काही बोलायचं आहे की ते सुद्धा खूप आतला विषय आहे आतला तर त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ बघत राहा चला आपण जाऊया डायरेक्टली पहिला गाडी खाली करायला मेन स्पॉटला आपला चला मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला सांगतो हे बघा बरोबर
15 मिनिट राहिलेत आपल्या लोकेशनला. मला माहितीच आहे म्हणजे आपल्याला जो दिलेला काम तो आपण पूर्ण करतो. एक छोटासा काम म्हणजे आपले जे जवान आहेत भारताचे त्यांनी एक छोटासा काम फक्त म्हणजे अधुरा ठेवला हिंदीमध्ये. माझा मत होता की जे आहे ते घुसायचा भाऊ डायरेक्टली, थांबायचा नाही. एकदा सुरुवात झाली होती ती चांगली होती पण माझी तरी म्हणजे माझी काय आपल्या भारतामध्ये 40 करोड लोकसंख्या आहे आपली. त्या लोकसंख्येची एकच इच्छा आहे जेवढे आहेत तेवढे ते हिंदू राष्ट्र झाला पाहिजे. भावानो, जो भारतावरती प्रेम करतो तो भारतात राहील. जो भारतावरती प्रेम नाही करत, जो जय श्रीराम नाही बोलू शकत त्याला भावानो जायची परवानगी तर तुम्ही आपण घरातनं घुसून बाहेर काढून टाकला पाहिजे. पण जे चालू होता ते खरंच योग्य होता. माझं ते असं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. आणि जे थांबला ना ते चुकीचं झाला. जे आहे ते सरसकट सगळा संपवला पाहिजे होता. आणि जे इथे आहेत इथे येऊन ते रुबाब करतायत की हम POK के आदमी है. भाऊ ते तुमच्या घरी, इथे आमचा घर आहे. इथे भारत माताचा घर आहे आमच्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत आहे. एक फक्त थांबला नाही पाहिजे होता. बस माझी एकच इच्छा होती. आणि भावानो कमेंटमध्ये फक्त लिहा फक्त जय हिंद. खरं सांगतो सॅल्यूट आहे आपल्या जवानांना, आपल्या आर्मींना. कारण आता जे शहीद झाले आपले जवान त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या फॅमिलीकडनं आणि माझ्या यूट्यूब चॅनलकडनं. तर भावानो बघा इथे आपण आता जस्ट आता पोचायला आलो आहे आपल्या लोकेशनला. साधारण आय थिंक 11 मिनटं दाखवतो आहे. चला मग आपल्या लोकेशनला जाऊया. कारण हे बघा आपल्याला या ठिकाणी खाली काय बघा बँगलोर कॉम्प्लेक्स मुख्य द्वार. भावानो हे जो मटेरियल आहे तो आहे बरोबर आपल्या गव्हर्नमेंटचा आहे. या ठिकाणी आपल्याला पुढे जाऊन आतमध्ये आपल्याला एंट्री करायला लागेल. चला एंट्री करूया पहिला. हे बघा ही आपल्याला पावती भेटली आहे एंट्रीची. हे बघा या गेटमध्ये आपल्याला जायचं आहे. चला आतमध्ये जाऊया. आपल्याला आपला आतमध्ये मोबाईलसुद्धा जमा केला आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर हे सगळा पेपर वगैरे सगळे भेटलेत. हे आहे गेट भारत इलेक्ट्रॉनिक्स बँगलोर. चला आतमध्ये जाऊया. पहिली गाडी खाली करूया भावानं. कारण त्यांना जरा इमर्जन्सी हा मटेरियल आहे. वजन तर जास्त नाही, फक्त एक मोठी पेटी आहे. त्या पेटीमध्ये फक्त 8 बॉक्स आहेत छोटेसे साधारण 5-5 किलोचे. फक्त पेटीचंच वजन आहे. तर चला मग आतमध्ये जाऊया. पहिली गाडी खाली करूया. फायनली आपली गाडी खाली झाली बघा. पाटणा आपण आता जस्ट मधनं बाहेर आलो आणि फक्त 5 ते 10 मिनटात आपली गाडी खाली आली. कारण 4:30चा टायमिंग होता बंद व्हायचा. म्हणजे कंपनी बंद होणार होती 4:30 वाजता. आणि आतमध्ये मी व्हिडिओ का नाही करू शकलो माहिती आहे. त्याच्यामध्ये एक मोठा रिझन आहे. कारण ही आहे ती गव्हर्नमेंटची म्हणजे आपल्या आर्मी लोकांची हे आहे कंपनी आहे. तर मी अशी कुठची इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. यूट्यूबर आहे तर लेडीज आहे. त्यांनी आपल्या भारताची सगळी इन्फॉर्मेशन पाकिस्तानच्या एजन्सीला दिलेली आहे. तिचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जॉय. तर आपण तुम्हाला माहिती आहे आपण देशप्रेमी आहे. आपण या गोष्टी कधी करत नाही जेणेकरून आपल्या देशाविरुद्ध आपण कधी जाऊ. बरोबर ना. आणि हे बघा ना सगळ्या भावाने हे बघा हे सगळं हे कंपनीचा एरिया आहे. आता इथून आपल्याला फक्त बाहेर पडायचं बघा सरळ डायरेक्टली 2 मिनिटात फक्त काम भारी 2 मिनिटात. आता डायरेक्ट जाऊया भावानो. जी जर्नी होती ती आपली पूर्ण कंप्लीट झाली आहे. आपला मालसुद्धा आपला खाली झालेला आहे. आणि आपण इथं डायरेक्ट जाऊया पहिला ट्रान्सपोर्टला. ट्रान्सपोर्ट इथं आहे बरोबर 7 किलोमीटरवरती पोली ट्रान्सपोर्ट. तर तिथे जाऊया. पहिला नंबर लागतो का पहिला बघूया. आता वाजल्यात बरोबर 4:30. असं पण 7:30पर्यंत विकेशेड असतो काय टेन्शन नाही. चला डायरेक्ट जाऊया ट्रान्सपोर्टला. बँगलोरचं ट्रॅफिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे खतरनाक ट्रॅफिक. एक नंबर पण ट्रॅफिक. सगळ्यात जास्त कंटाळा म्हणजे बँगलोरच्या आतल्या सिटीमध्ये लागतो. इथे जेव्हा ट्रॅफिक लागतो मी सध्या मला असं वाटतं मी 4 वर्ष येतो आहे बँगलोरमध्ये. मी असं पण तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही सगळेजण माझे ब्लॉग बघता. मी ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही फिरत असतो. पण माझा आवडतं जास्त प्लेस आहे स्टेट बोलू शकता तो म्हणजे बँगलोर. इथे आलो की बुकिंग भेटते, गेलो की बुकिंग भेटते. तर तुम्हाला ट्रॅफिक दाखवते बघा. हे बघा बाबा ही अशी ट्रॅफिक आहे परिस्थिती या ट्रॅफिकची. चला पहिला आपण आता इथं बरोबर साधारण 2-3 किलोमीटर राहिलं असेल. आपल्याला जाऊया बघूया आपल्याला बुकिंग भेटते की नाही. ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. विषय संपला. चला सिग्नल सुटलेला आहे जाऊया पुढे. चला मित्रांनो हे बघा आपण पोचतो फायनली आपल्या ट्रान्सपोर्टला. हो नो हे बघा आपण आलो होतं बरोबर. हे बघा ट्रान्सपोर्ट
भावानो खूप म्हणजे खूप दमलो आहे पावसामध्ये गाडी चालवून. कारण का पाऊस एवढा होता ना, खूप म्हणजे खूप पाऊस होता. पनवेलपासून ते हुबळीपर्यंत आपल्याला कर्नाटकमध्ये येईपर्यंत आपल्याला पाऊस होता. आणि आपला हा प्रवास अप्रतिम झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही व्हिडिओ बघून मला नक्की कमेंट करा की आपला हा ब्लॉग कसे झालेत ते. तर भावानो आपण डिझेल टाकलेला बरोबर 6,500चा. टोलचा आपण रिचार्ज केला 1,700 रुपयाचा. 1600 रुपये आपले कट झालेत. त्याच्यामध्ये आपण टिपी काढली बरोबर कर्नाटकची, महिन्याभराची काढली आहे. 1,230 रुपये घेतले आपले टिपीचे. आणि ओव्हरऑल आपला जो टोटली खर्च झाला आहे 8,500-9,000 रुपये आपला खर्च झाला आहे ओव्हरऑल. खूप एन्जॉयसुद्धा आला, कारण आपण 3 महिन्यानंतर आपण या परत आपल्या कमबॅक घेतलेला आहे आपल्या कामावरती. म्हणजे आपण 3 महिने आपण कंटिन्यू आपण आंब्यावर चालत होतो. आता तुम्हाला असे नवीन ट्रॅव्हलचे व्हिडिओ आपल्याला तुम्हाला बघायला भेटेल वेगवेगळ्या राज्यातले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसे आवडले तर नक्की कमेंट करा, शेअरसुद्धा करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला लवकर भेटू आपण अशाच नवीन ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.